मंडळी, आजच्या चर्चासत्राचा विषय आहे एकत्र कुटुंब आणि स्वतंत्र कुटुंब. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा फॅमिली ड्रामा अनुभवण्यासाठी जो घेऊन मंचावर येत आहेत कधी गोड कधी तिखट चेतना भट, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत आणि सातारचा विनोदी तारा रोहित माने. नमस्कार, मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहीर भलत जबरदंग स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे MSJ महाचर्चा. मंडळी, या कार्यक्रमात आपण साप आणि मुंगूस यांची झुंज लावून देतो आणि आपण मात्र एका कोपऱ्यात बसून त्यान बाय ना भलती मजा ही राहिनी बाप असं म्हणत TRP ची पुंगी वाजवून त्याचं विष समाजात कसं पसरेल बुवा हे बघत राहतो. वा 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 वा. तर मंडळी, आजचा आपला चर्चेचा विषय हम दो हमारा एक की हम साथ साथ है. म्हणजेच एकत्र कुटुंब पद्धती की स्वतंत्र कुटुंब पद्धती, म्हणजे बा काय म्हणतात त्याला विभक्त कुटुंब पद्धती. आणि इंग्रजीमध्ये जर नॉलेज जाडायचं झालं तर जॉईंट फॅमिली की न्यूक्लिअर फॅमिली. आणि या विषयावर आपली इकडून तिकडून ढापलेली मतं मांडायला आपल्या इथे दोन कर्तृत्वहीन, दर्जाहीन, रिकाम टेकडे, मार तोंडाचे मान्यवर आलेले आहेत. काय बोलताय? मी त्यांना विनंती करतो की लोकांनी अरे हे तर तेच येत रे असं म्हणण्याआधी आपली 2 रुपयाची ओळख 4 रुपयाची करून प्रेक्षकांच्या तोंडावर अशी रपकन फेकून मारा बा. हो, अशी कोण ओळख करून देतो? नाहीतर काय? मी देतो. सचिन गोस्वामी सर जशी माझी ओळख करून देतात ते जर तुम्ही ऐकलं तर ही तुम्हाला तुमची स्तुती वाटेल. म्हणजे माझ्या बाबतीत ते बोलतात, विनोदाशी घटस्फोट घेतलेला माणूस. त्यांच्या बोलण्याने मनाचे असे लचके तोडले जातात माझ्या. तुम्ही ओळख करून द्या चेतनाजी. नक्कीच. नमस्कार, मी अखिल भारतीय कुटुंब स्वतंत्र सुखी जीवनाचं तंत्र या संघटनेची राष्ट्रीय अध्यक्षा चेतना भट. आहा, वा 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 वा, यमक जुळवलंय. जुळवायला पाहिजे ना. रोहितजी. नमस्कार, मी अखिल भारतीय राहूया की एकत्र मिळेल आई बापाला छत्र या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष रोहित उर्फ सावत्या माने फ्रॉम सातारा. आहा, रग आहे पण त्याच्यावर गोडवा पण आहे बुवा. आणि नमस्कार, मी अरुण मोरे यांच्या सगळ्यांनाच कौतुक पण त्यांचं पाठांतर घेणाऱ्याला विचारत नाही कुत्र या संघटनेचा अध्यक्ष श्यामराज. यमक वगैरे नाहीच का? बेकार फसलंय यावेळेस. कसं पण केलंय ते. चला चला आता आपण चर्चेकडे वळूया बुवा. नक्कीच. मुळात मला असं म्हणायचंय की हा विषय आपण घेतलाच नाही पाहिजे, कारण एकत्र कुटुंब पद्धती जर इतकी ग्रेट असती ना ती आतापर्यंत टिकली असती. ती आता नाहीये ना, म्हणजे आपल्याला तिची गरज नव्हती कधीच. काय बोलताय तुम्ही? असं असतं वेळ तेव्हा, म्हणजे जी संपलंय ती वाईट आणि जी राहतंय ती चांगलं. मग तिच्या आईला त्या डायनासोरवर कशाला झक मारा पिक्चर करताय का तुम्ही? आवाज गेले ती की डायनासोर जाऊ दे की बोंबलाय त्यांच्या वाटणं त्यांना. तुम्हाला जर करायचीच आहे ना, तुम्ही उंदराव पिक्चर करा, माकडाव करा, डुकरावनी करा. ते नाही करणार तुम्ही. अरे काय बोलताय तुम्ही? मग बरोबर आहे ना. अरे थांबा ना, कुठली पण गोष्ट कुठे पण जोडता का तुम्ही? नाही तर काय. मी तुमच्याकडे येणार आहे. कशाला? कशाला म्हणजे? मी बोलावलंच नाही ना तुम्हाला. कशाला येणार आहे तुम्ही? मी तुमच्याकडे जेवायला नाही येणार. आपण ते म्हणतो ना, तुमच्या झाला आता मी येणार आहे तुमच्याकडे, तसं बा. अच्छा तसं होय. हा. तुमच्याकडे येणार आहे म्हणल्यावर लागा आमच्याकडे म्हणजे डायरेक्ट कोंबडच कापाय घेते ती. हो का? पाहुणे येणार म्हणल्यावर डायरेक्ट कोंबडा असते. बापरे बापरे वा. त्यांच्याकडे नाही. लांबून आलाय, पोळी खाता का एखादी? सांगा. असं नका. थोडासा चहा टाकू का तुम्हाला? नको ना. कशाला तुम्ही? आमच्याकडे चहा टाकीत नाहीत, आमच्याकडे केलालाच असतोय. पाहुणा आलं की हातात कप घ्या चहा.
चांगलंय. पाहुणं म्हणजे जेवणच जायचं, जेवल्याशिवाय जायचंच नाही, नाही. नाही, माझी असं असते आमच्याकडे. माझी बोल- त्यांना सांगा हे खूप बोलतायत नाही नाही आके- हे पर्सनली बोलतायत ऐका, हा, नका- बाय, बाय. ए, हो. चिडवू नका असं नका करू त्यांची. रोहितजी, रोहितजी. चिडवतायत हे Please, please, असं- लाईव्ह चर्चेत मला चिडवतायत असं नका नाही, नाही. करू बोला जावा पुढे चला. चेतनाजी मला असं म्हणायचं होतं हा की म्हणजे काही पद्धती हं. काही परंपरा बरं. या आउटडेटेड म्हणजे कालबाह्य होतात ना हा काळाच्या ओघात त्या मागे जातात बर जग बदलतं तसं आपणही बदलायला हवं मी पूर्वी बघा सती प्रथा होत्या हा ना बालविवाह होता होते होते अगदी 3 तलाक पद्धत सुद्धा होती हो हो पण ते आता नाहीये ना आपण सगळं मागे सोडून पुढे आलो बर एकत्र कुटुंब पद्धती आधी होती आता नाहीशी झाली का का कारण पूर्वी कसं असायचं अख्खं कुटुंब मिळून एक शेत जमीन कसायचं हो बरोबर हा मग कुटुंब वाढत गेलं मोठं होत गेलं मग त्या शेतीच्या वाटण्या झाल्या बरोबर मग आपल्या हिस्स्याला आलेला जो शेताचा भाग आहे ना हो हो त्याच्यात शेती करून उदरनिर्वाह करणं नाही ते पुरेसं नव्हतं पडत कठीण झालं जरा हा हा मग काही मॅट्रिक झालेले किंवा काही शिकलेले लोक शहरात गेले आणि तिकडे जाऊन ते नोकऱ्या करू लागले बरोबर आणि बाकीचे इकडे गावात शेती करायला लागले मग हे आपल्या सोयीनुसार झालं म्हणून ही स्वतंत्र कुटुंब पद्धती निर्माण झाली ना हो हो म्हणजे तसं तर आणि त्याचे फायदेच आहेत की हो कसे सगळ्यात मोठा फायदा म्हणजे स्वातंत्र्य आपल्याला हवं तसं करण्याचं हवं ते आपल्याबद्दल ठरवण्याचं स्वातंत्र्य आजूबाजूची 4 डोकी ठरवत नाहीत आपल्याबद्दल आर्थिक स्वातंत्र्य आहे आपल्या मुलांना आपण कसं वाढवायचं याचं स्वातंत्र्य आहे आपल्याला मग त्याच्यामुळे काय होतं मुलांचं बॉन्डिंग आपल्याशी चांगलं होतं मुलं आपल्याशी मनमोकळेपणाने बोलू शकतात आणि मुलांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बेटर होते ना त्याच्यामुळे एकदम खरंय काय खरं आहे सगळं घडलं यांचं सगळं नाहीतर काय अहो मी स्वतः एकत्र कुटुंबात राहणारा पोरगा आहे हो बर मग 30-32 जणांचं कुटुंब आहे आमचं 32 हा मग मी माझी भावंड आहे ती 4 काका 4 काक्या त्यांची 4 पोरं बापरे. म्हातारी अरे बाप. 15-20 गुरं आहे ती घरात हो, हो, हो. 3-4 कुत्री आहे ती 2-3 मांजरं आहे ती काय त्याच्या आयला घर भरल्यागत वाटतंय आहाहाहा. मग आणि आमच्या घरात कुठल्या पोराचं कुणाला टेन्शनच येत नाही कारण सगळ्याचं एकमेकावर लक्ष असते हा 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 प्रत्येक पोराला 5-5 आया आहे ती वाचा या. कुणी बी येते आणि कुणाला बी थोबडावते खरंय खरंय काय अहो पोरग वायाच जाणार नाही तर हा. इथंच मोसकाडात हे कुणी पण कुणाला थोबडवतं हे चांगलं वाटतंय तुम्हाला चालतं आमच्यात तसलं मला तर लहानपणी निवार तोडावला हो. हो का? लय तोडा उगाच नाही लाईनीवर आलोय मी चांगलं वळण त्याच्यामुळेच लागलं आहे दिसतंय आणि तुम्ही जी काय म्हणताय ना ही ती पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही खऱ्या अर्थानं एकत्र कुटुंबामध्ये जास्त चांगली होती कसं काय मला सांगा आता आपल्या घरात आजी आजोबा असते ती हो, हो, हो. ते आपल्यावर संस्कार करते ती घरातली कामं काक्या शिकवते ती हा शेतावरची कामं काका शिकवते ती या पवायला म्हणा सायकल चालवायला म्हणा किंवा मारामाऱ्या करायला म्हणा भाऊ शिकवते ती बरोबर बरोबर नट्टापट्टा करायला बहिणी शिकवते ती अहो आमच्या घरातल्या कोणाला काय शिकायला दुसरीकडे कुठे जायची गरजच पडत नाही वा, वा. सगळं घरातच घरात अख्खी युनिव्हर्सिटी आणि हेवे दावे नाही ती हो एक जात तिच्या आईला सगळ्यांना सेम चढ्या किती गलिच्छ बोलतात हो सेम सगळ्यांनी सेम शर्ट सेम पॅन्टा भांडणच नाही पाहिजे ती होतं आधी तसं ते होतं एखादं जरी कोण पाहलं तरी सगळ्यांनी वाकून लावला ये निमा यांना आधी असतंय ते नीट बोलायला सांगा शब्द नीट वापरा खरंय मॅडम अहो तुम्हाला सांगतो आमच्या घरातल्या एका पण पोराला पाळणा घरात ठेवायची कवा गरजच लागली नाही म्हणजे पाळणा घरात ठेवणं हे वाईट आहे का तुमच्या दृष्टीने अहो आजकाल नोकरी करणाऱ्या पालकांसाठी पाळणा घर ही उत्तम व्यवस्था आहे उलट लहान मुलं तिकडे जाऊन ना स्वावलंबी होतात लहानपणापासूनच स्वतः करण्याची त्यांना सवय लागते अरे पण गरजच नाही ना घरात हक्काची माणसं असताना आपलं पोरग दुसऱ्याच्या ताब्यात द्यायचीच कशाला आई नाही हो उलट आई वडिलांपासून दूर राहिल्याने ना मुलं इंडिपेंडंट होतात काय इंडिपेंडेंट होत नाही ती काय काय तिनी काय इंडिपेंडेंट होत नाही ती बर बर हा बिनी मोबाईलवर डिपेंड होते ती मोबाईल मग काय तर अहो आईला विचारायचा प्रश्न बिनी आजकाल AI ला विचारायला लागली ती होतंय आजकाल तसं होतंय आई बाप जाते ती कामावर ही तिच्या आईला तापानं फनफनणार पोरग AI ला विचारते क्या नाही टेक पील डेव्हलपमेंट आहे हा काय अवस्था आहे अरे आमच्याकडे लगा आमच्या म्हाताऱ्याला काय झालं की नाही 4 जण 4 डॉक्टरकडे घेऊन जाते ती बापरे त्याला माहित नाही त्यानं नेलंय आणि त्याला माहित नाही ह्यानं नेलंय काय बोलताय अरे हे काय म्हाताऱ्याला बी तिच्या आईला बोलायला येत नाही म्हातारा बी जाते लगेच जात हलवीत डॉक्टरकडे अरे देवा ती डॉक्टर तिच्या आईला 2 टायमाच्या गोळ्या सांगतोय 8 जण 2 गोळ्या देते ती म्हाताऱ्याला म्हातारा 32 गोळ्या खाते दिवसाला फाटत की सरळ म्हातारा लगेच हो काय अहो
32 गोळ्या काहीतरी होईल तुमच्या त्या म्हाताऱ्याला. काय होत नाही हो, 5-5 भाकऱ्या संघ कुस्करणार म्हातारा आहे, काय होतंय त्याला? नाही, हे चांगलं नाही हो. अहो, उलट आजकाल एक बॉक्स मिळतो गोळ्यांचा, तो घ्यायचा, त्याच्यात गोळ्या डिस्ट्रीब्यूट करून ठेवायच्या, त्याच्यावर वार टायमिंग सगळं लिहिलेलं असतं. आम्ही तसं जरा राडा झाला होता ह्यावेळी जरा, राडा झाला म्हणजे म्हणजे काकानं धरून निभार सडकली अहो सगळी पोरं. मग एवढं गेल्यावर काय आता एकाच पोराला ठेवला बाबा, तूच औषध द्यायची म्हाताऱ्याला. हा. आणि आम्ही काय मुद्दाम करतोय का हो? नाही मुद्दाम हा? नाही करत. माया असती ती, माया प्रेम आहे त्यांच्यावर. आणि आमचं म्हातारा आहे की नाही, हम्म. फक्त आणि फक्त प्रेमावर जिवंत आहे आतापर्यंत. फक्त प्रेमावर? म्हाताऱ्याच्या बॉडीत काहीच राहिलेलं नाही. हा? अरे बापरे 3 वेळा मांडव टाकून परत काढलाय आम्ही. म्हातारं काय खाट सोडणच झालंय. अरे बापरे शामराव, हा. एकत्र कुटुंबाचं निराळा गाण असते हो. माणसं प्रेमावर जिवंत असतात. प्रेमावर मग आणि यांचं काय हो घेऊन बसलाय तुम्ही? यांचं काय म्हणजे यांना तिच्या आयला नको तेव्हा डिप्रेशन काय येते ती या, ह्यांना स्ट्रेस काय येतो या, बीपी शूट होते ती ह्यांचं, डायबिटीस होतो ह्यांना. हो. का होतंय? का ह्यांना एकटं राहायला पाहिजे. ह्यांना माणसं नकोशी झाली ती आता. अहो, एकटा घरात असलेला माणूस एखाद्याला फटकीने हार्ट अटॅक आला का नाही, पाणी सुद्धा प्यायची सूद नसती त्याला. जीव जातोय माणसाचा. 2-2 दिवस माणूस मरून घरात पडलेला असतोय, कळत सुधीक नाही कुणाला. तीच जर घरात एखादा माणूस असला बाबा, त्याला डॉक्टरकडे घेऊन जाईल, जीव वाचल त्याचा. अरे, जीव नाही, ह्यांना नको, ह्यांना एकटं राहायचे ना. राहा एकटं, मला एकटंच घरात मग. एकटं राहिलं म्हणजे मराठी जायला असंच असतं का फक्त? ऐका, तुम्ही- दरवेळी हे असंच घडणार आहे? नसतात कोणी शेजारी पाजारी, नसतात मदतीला, नाही येत कोणी धावून. अहो, आजकाल हेल्पलाईन सुद्धा आहेत ना अनेक. हो, आहे ना. आम्हाला स्ट्रेस आहे, पण तो आमच्या पुरता आहे, कमी माणसांचा आहे. पण पूर्वी असं नाही, एकत्र कुटुंबामध्ये असं नाही व्हायचं. म्हणजे तो एकटा बिचारा कमवता माणूस अख्ख्या कुटुंबाचा स्ट्रेस घ्यायचा हो का? त्यांनीच करायचं सगळ्या कुटुंबाचं, त्यांनीच सगळ्यांसाठी झिजायचं. तो एकटा कमवता आणि बाकीच्यांनी आयतोबा बनायचं. त्यांनी सगळ्यांचं सगळं करायचं, शिक्षण, मुलं बाळ, आजारपण सगळं करायचं. आणि वर केलं तर काय उपकार नाही केले हे ऐकून घ्यायचं त्यांनी. मला सांगतात एकत्र कुटुंबाचं कौतुक. अहो, माझा मुद्दा आहे की आजकालच्या काळात स्वतंत्र कुटुंबामध्ये असं नाही होत. म्हणजे आपण व्यवस्थित फायनान्शियल प्लॅनिंग करू शकतो, आपलं फ्युचर सिक्युअर करू शकतो. खरंय खरंय. सरकारने सुद्धा हेच सांगितलंय ना, छोटं कुटुंब सुखी कुटुंब. मला सांगा, आजकालच्या या महागाईच्या काळात इतक्या माणसांनी एकत्र राहणं सोपं आहे? सगळं होतंय हो, ठरवलं का नाही सगळं होतंय. सगळं 2 माणसाची चूल पेटवायला पण एकच काडी लागते, आणि 10 माणसाची चूल पेटवायला पण एकच काडी लागते. क्या बात आहे. फक्त मन मोठं असायला लागतंय हो. वा वा भारीच आहे. आमचंही मन खूप मोठं आहे हो, पण या शहरातली घरं छोटी झाली, त्याला काय करायचं? ती कशी मोठी करणार? आणि या छोट्या घरात एवढ्या सगळ्या माणसांनी एकत्र राहायचं, पर्सनल स्पेस नको? कशाला लागते हो स्पेस तुम्हाला? मला कळतच नाही. याला स्पेस बीज आहे की नाही, ढोंगा आहे ती सगळी. आणि ही आत्ताच्या शिकलेल्या बायकांनी आणलेली आहे ती बेनेनी. ह्या शिकलेल्या बाईत काय त्या नाही, बेने त्या घर फोडते ते सगळ्या. हे काय बोलले आता? हे काय बोलले? काय बोलले म्हणजे? शिकलेल्या बायकांनी घरं फोडली? मग काय तर. किती सेक्सिस्ट आहात हो तुम्ही. अयो, तुम्हाला काय कळलं? काय करताय तुम्ही? लाजू नका. एक तर लाजल्यावर वक्ते बरक दिसताय तुम्ही. मग अरे, त्या तुम्हाला सेक्सिस्ट म्हटल्या म्हणजे स्त्री पुरुष भेदभाव करणारे आहे तुम्ही. असं होय? यांना विधान मागे घ्यायला सांग. काय? हा? या घ्या काय मागे. म्हणला? यांना विधान मागे घ्यायला सांगा. या घ्या ना. ह्याच्या आता काय माग घ्यायचं मी? म्हणजे आता नुसतं लाजलो, आता हे कसं माग उलट करायचं मी? स्वतः मगाशी काहीतरी बोललात, ते विसरलात का तुम्ही? काय लक्षात बोलली? राहत नाही तुमच्या? काय बायकांनी घरं फोडली हे बोललात ना? बोलले. बरोबर आहे, काय चुकीचं आहे ते? विधान मागे घ्या. मागे. कशाला मागे? मागे घ्या विधान. मी चुकीचं बोललो विधान मागे घ्या. मी अजिबात घेणार नाही. घ्या ना. मागा. अरे घ्या बसाव. माफी. अरे हाड. हे काय बोलले? हड. ते ऐकलं हो. हे कसं बोलले? नाही, त्यांची ऍक्टिंग स्टाईल वेगळी आहे, तसं मला नाही जमणार. मला हा होस्ट नकोय. मला हा होस्ट नकोय. कोणी इथे आहे का? प्लीज, माझी विनंती आहे, मला वेगळा होस्ट द्या प्लीज. नाही नाही मॅडम, मला पण हाऊस नाही आहे. बाकीच्या कुठल्याच विषयात मी बसत नव्हतो म्हणून टाकलंय मला इथे. म्हणजे मी रिहर्सलच्या दिवशी आहे ना,
रिहर्सलच्या दिवशी आज काही नसेल ना तर मजाच आहे बा असा मूड असतो माझा. आग्रही नट नाही हो मी, चाललंय म्हणून चाललंय आपलं. गोस्वामी सर तुमच्याबद्दल बोलतात ना हा. ते करेक्ट बोलतात. नाही नाही करेक्टच आहे ते, खूप खरं बोलतायत ते. एखाद्याचा बोलून खून करतील ते फक्त. थोडंसं सांगितलं. तुम्हालाही कळत नाही का हो काही बोललेलं? हा चर्चेवर येऊ. ऐका, आरोप न करता बोला बा तुम्ही, प्लीज प्लीज. हे बघा शामराव, मला सरळ भाषेत सांगायची हा. की जी स्पेस बीस ज्या काय फालतू गोष्टी आहेत का नाही ह्या तुम्हाला सांगतो खरंच फालतू आहे त्या. फालतू हा फालतूच आहे ते. फालतू म्हणजे मी मगाचपासून जे सांगते ते फालतू. नका ना फालतू नका. मला सरळ सरळ फालतू म्हणताय तुम्ही. अहो, तुम्हाला नाही मी स्पेस जी तुम्हाला जी वाटेल ती हो, हा. जी काय वाटेल त्या गोष्टी आहेत त्या का नाही हा. ती सगळी डोंग आहे ती, डोंग हल्ली आलेली आहे ती. ऐ- हे ऐका, काय ऐका. बोलताय ते? हा, बरोबर आहे मग. भाषा नीट वापरा. अरे साताऱ्याच आहे का आमची भाषा अशीच असती हो. प्रत्येक वेळेस साताऱ्याच्या भाषे मागे नका ना लपू. आता मोठे सर ते साताऱ्याचे आहेत, ते कुठे असं बोलतात? आई आपलं त्या माणसाचा सातारचा लाळा कमी झालाय मग आता. पाणी आटत चाललंय साताऱ्याचं. हो, नाही नाही चांगला रांगडा गडी आहे तो, हं. पैलवान गडी आहे, पण भाषा गोड आहे. हा असं नाही बोलत ते. नेमन बोला प्लीज. तुम्ही दोघं इथे मोठे सरांवर चर्चा करायला आला असाल ना, मला रजा द्या. नाही थांबा थांबा. मॅडम मॅडम या ना हो तुम्ही इकडे या. तुम्ही आहे ना मुद्दा काय आहे तुम्ही आहे ना, आपला? कुचकुच होता याच्या काजल वाटताय. एकदम मस्त. अहो इथे मुद्दा, इथे मुद्दा. मुद्दा काय चाललाय? तुम्ही काय बोलताय? ते मुद्दा स्पेस 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 त्यांना सांगा. स्पेस स्पेस. हे बघा शामराव, मला एवढंच म्हणायचे हा. स्पेस असते की नाही स्पेस, हा ही आमच्या सारख्या ज्या एकत्र कुटुंबामध्ये हा. स्पेस मिळत नसती, मग ती शोधावी लागती. शोधावा लागतो. आणि आमच्यासाठी स्पेस नाही, मग पेस महत्वाचा असतोय. बापरे बाप पेस मध्ये 5 मिनिटं मिळाली तरी तेवढ्यात धिंगाणा करायचा ते. लई वेळा कार्यक्रम असतोय. आणि ह्यांना काय हो, ह्यांना ती जायला पाहिजे तेवढी स्पेस आहे, पण ह्यांचा बॉम्बला मूडच होईना झालाय. काय? हा? ही जी सेपरेट बेडरूम मध्ये रोमॅन्स करणारी कपल आहे ती नाही, पानचट्टी जायला सगळी पांचट. एक नंबरची पानचट. हा. अरे हाताच्या अंतरावर माणसं झोपलेली असताना त्याच्यात योग साधून जेव डाव करतोय की नाही त्याच्यात तरी मजा आहे. कसं बोलताय ते? कला आहे त्याच्यात, कला आहे बुवा. काय? आणि हे बघा, हं. आम्ही योग साधत असतोय म्हणजे बाकीची काही झोपलेली नसते ती, मग आम्हाला स्पेस देते ती असं उगच डोळं मिटते ती बरं. रिस्पेक्ट असतोय त्यो. हा स्पेस. आम्हाला ह्यांच्याकडे स्पेस मागावा लागतच नाही, आम्हाला स्पेस मिळतोय. आमच्या घरातलीच लोक देतात आणि मोठ्या मनानं देतात. खरं खरं. काय वाटेल ते बोलताय का हो? जरा चर्चेचा डेकोरम मेंटेन करा. काय डेकोरेशन मेंटेन करायची आहे? डेकोरेशन डेकोरम म्हणजे काय, तुम्ही थोडस रिस्पेक्टफुली बोला बुवा. तुमच्या बोलण्याला शालीनतेची चादर घाला. मग आता का चादरीतल्या गोष्टी शालीन नसते ते? अहो काय तुम्ही लगा मी काय बोलू तरी शालीन कस काय नसते हो? स्पेस स्पेसवर या तुम्ही. हे बघा, ही काय स्पेस 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 बाता मारते ती होई. हा. अहो 3 खोल्यांच्या घरात राहून सुद्धा 3 जण 3 कोपऱ्यात बसून मोबाईल मध्ये मुंडकी टाकलेली असते ती ह्यांनी. आ कशाला पाहिजे असते का? चाटायची असली स्पेस नाही, असं नका बोलू. कशी काय ह्यासनी डिप्रेशन यायची नाही ती हो? अरे आमच्या घरातली लोक आम्हाला डिप्रेशन येऊनच देत नाही ती हो. म्हणजे माझं कॉलेजमध्ये असताना ब्रेकऑफ झालं होतं. हा. म्हणलं तिच्या आईला आता खचलू हो मी, मग जीवच दे तू जाऊन. असं का? म्हणलं जा तू पंख्याला लटकूनच घे तू. अरे बापरे, मग? घरात गेलो तर प्रत्येक खोलीतला पंखा चालू, 4 जण बिनी झोपले ती. अरे बापरे. मग म्हणलं जाऊ दे बॉम्बला सुकानं मरून मी देणार नाही ती. हा. जातो ना गाडी खाली जीव देतो. बरं. म्हणून घराबाहेर पडलो. काका म्हणला सावत्या बेने स्टेशनला सोडून ये मला. मग काकाला घेऊन स्टेशनला गेलो. म्हणलं आता स्टेशनला आलोच आहे, चांगला मोका आहे, जातून रोळावर झुपतो. जसा का रोळा उतरलो का तिकडून आवाज, ए बेने सावत्या. कोण आत्या माझ्या आत्या. तिकडून अरे बेने पिशव्या आहेत त्या 2-2 हातात बघतायच मुडते, एक पिशवी घ्या हातातली. तिथनं गेलो, आत्याच्या पिशव्या घेतल्या, आत्याला घरी सोडलं, पिशव्या घरी ठेवल्या. म्हणलं ह्यो बी मोका चुकला, आता म्हणलं जातून हिरीत उडी मारतो. हिरीजवळ गेलो, हिरीतनं आवाज, ए सावत्या दादा मार उडी, आम्ही आहे खाली. काय करायचं सांगा? अरे ह्या सगळ्या भानकडीत तिच्या आईला माणूस कशाला गेलाय तीच विसरून जातोय.
चेतना आपोआप वाचतोय जीव आमचा. माणसं जीव देऊच देत नाहीत आम्हाला. काय बोलाल याच्यावर? काय बोलू मी? हा माणूस कुठलाही मुद्दा कुठेही घेऊन जातो, मी काय बोलू? माझा मुद्दा काय होता? आता घरं छोटी झालेली आहेत, त्यात सगळ्या माणसांनी कसं राहायचं हो? बरं ठीक आहे, राहायचं ठरवलं तर एकाचा जॉब ठाण्याला, एकाचा पनवेलला, एकाचा बँड्राला, मग घर घ्यायचं कुठे माणसानी? उरल्याला निवांत राहायचं कुर्ल्यात. कुर्ल्यामधनं बीकेजी मार्गे गेला की डायरेक्ट बँड्रा लागते. सेंट्रल लाईन पकडली डायरेक्ट पोचला ठाण्याला. हार्बर लाईन आहेच तिथं. पनवेल ट्रेन पकडायची, शेवट काय स्थानक पनवेल. आणि कोण पोचणार? हा माणूस सगळं शब्दशा घेतो. नका ना, त्यांना बोलू द्या ना तुम्ही. बरोबर बोलतोय. बोला. मला एवढंच म्हणायचंय की आजकालच्या या फास्ट पेसच्या जगात, सॉरी टू से, पण कुटुंब, नाती याचा जर विचार करत बसलो ना, माणूस उपाशी मरेल हो. नाही, आजकाल तर ना एकल कुटुंब प्रेफर करतात लोक. म्हणजे एक पालक असलेलं कुटुंब. हा? किंवा नाही, आजकाल तर डिंक कपल हे फॅड सुद्धा वाढतंय आजकाल. डिंग कपल म्हणजे काय? डिंक कपल, हा. DINK, हा. म्हणजे डबल इन्कम नो किड्स. हो असं आहे का? बरं बरं. या बघा, यांना किड्स पण नको ते आता. हम्म. हीच मागापासून सांगतोय, माणसं नकोशीच झाली ती यांना. कळलं का? अहो, ही बरेच वर्ष झालं लोक म्हणते ती या हम साथ साथ है. त्याचं आता यांनी हम दो हमारे दो केलं. बरं बरं. मग त्याचं हम दो हमारा एक केलं. आता हम दो ती जायला ते एक पण नकोसा झालाय. बरं बरं. मला तर वाटते काही दिवसात फक्त हम एवढंच राहील. बास झाला. नाही, खूप बोललात. मगाचपासून तुमचं ऐकून घेते म्हणून वाटेल ते नाही बोलायचं. बरोबर बोलतोय मी. आता मला बोलू द्या. बोलू द्या ना. एकत्र कुटुंब मगाचपासून टुमणं मिरवताय ना, पण त्याच एकत्र कुटुंबात सगळ्यात जास्त मुलींचा छळ झाला हे नाही तुम्हाला दिसत? एकत्र कुटुंबामध्ये जो कर्ता पुरुष असेल ना, त्याची एक हाती सत्ता, तो म्हणेल ती पूर्व दिशा. अहो, एकत्र कुटुंबांमध्ये ना अनेक पुरुष मंडळी बायकांना उमऱ्याबाहेर पडू सुद्धा देत नाहीत. आणि आजही काही सणवारांना एकत्र आलो की सागर संगीत पूजा करणे, उपास तापास करणे, बायकांनी साड्याच नेसल्या पाहिजेत हे बंधन त्यांच्यावर लादणे, मासिक पाळी आली की कोपऱ्यात बसून राहणे, हे मुलींवरच लादलं जातं ना. सुनांवर सुद्धा हेच लादलं जातं. आम्ही नाही केलं असलं का? काय बोलते? आणि मग काही सुनांनी विरोध केला की झालं, मग त्यांच्या आईवडिलांचा उद्धार करायचा. तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर काही संस्कारच केले नाहीत हे त्यांना ऐकवायचं. शांत शांत. मगाशी तुम्ही म्हणालात ना, एकत्र कुटुंबामुळे तुमचा जीव वाचला. पण अहो, काही एकत्र कुटुंबांमुळे मुलींचा बळी गेला, याची उदाहरणे ते नाही तुम्हाला दिसत? आहे ना, आहे. एकत्र कुटुंब ऐकायला खूप छान वाटतं हो. पण जेव्हा मतभेद सुरू होतात ना, तेव्हा जगणं मुश्किल होऊन जातं. मतभेद होतात, भांडणं होतात, वादविवाद होतात, तेव्हा इतक्या सगळ्या माणसांमध्ये सुद्धा माणसाला एकटं वाटतं. मग ते नाही तुम्ही बघत? ठीक आहे, आम्ही राहतो आता, वेगळे राहतो, पण ते स्पेस मिळावी म्हणून, स्वतःच्या प्रगतीसाठी वेगळे राहतोय ना. पण म्हणून काय कनेक्शन नाही तोडलंय आम्ही. आहोत की कनेक्टेड. काही सणवार असले की एकत्र येतो, काही लागलं दुखलं खुपलं मदतीला सगळे एकत्र येतातच की. काय फरक पडतो वेगळं राहिलं तर? आजकाल सोशल मीडिया एवढं वाढलंय. सगळे व्हॉट्सअपवर ग्रुप झालेत, फॅमिलीचे एवढे मोठे मोठे ग्रुप असतात, त्याच्यावरनं अपडेट्स मिळतातच की. मग वेगळं राहिलो तर एवढं का जमतं तुम्हाला? हे बघा मॅडम, तुमचं काही सगळंच म्हणणं चुकीचं आहे असं काय म्हणत नाही मी. पण तुम्ही शांतपणे विचार केला ना तर तुमच्या नीट लक्षात येईल, ह्या छोट्या कुटुंबांमध्ये भरडली जात आहेत ना ती म्हातारी माणसं. छोट्या कुटुंबातल्या लोकांना म्हातारी माणसं नकोशीच झाली ती आता. म्हणजे एखादी स्त्री लग्न केल्यावर जेव्हा बायको होती की नाही, तेव्हा तिला नवऱ्याबरोबर वेगळा संसार थाटायचा असतो, वेगळं घर करायचं असतं, त्याच्यासाठी तिचा अट्टहास असतोय. मग ती स्त्री जेव्हा आई होती, जेव्हा म्हातारी होती, तेव्हा तिला पोरगं जवळ पाहिजे असतं का तर पोराने आपल्या बरोबर राहिलं पाहिजे, आपल्याला सांभाळलं पाहिजे, त्याच्यासाठी तिची धडपड चालू असते. काय उपयोग नसतोय हो आयुष्यभर नुसता बँक बॅलन्स करून. म्हातारपणात त्या बँकेतलं पैसे काढून आणायला तरी आपला पोरगा आपल्या जवळ लागतोय.
हा आमच्या घरामध्ये नसल मिळत स्पेस, पण व्यक्त होण्यासाठी माणसं असतात, हक्काची जागा असती. तुम्ही या ना सणावारांना एकत्र या, कुठल्या कार्यक्रमाला आनंद जागी हो सगळ्यांना, बरंच वाटतंय. बाबा सणवार आहे, गणपती आहे, 5 दिवस गणपती, मस्त सगळी घरी आले ती, घरातल्या का बारकी पोरं खेळते ती, या पुरुषांची लुडबुड आहे, बायकांच्या हसण्यानं घर असं भरल्यागत वाटतंय. वा वा, आनंद आहे, सगळा आनंद आहे. पण 5 दिवस संपल्यावर 6व्या दिवशी ती घर बघा तुम्ही, तेव्हा तुम्हाला एकत्र कुटुंबाची किंमत कळेल. 5 दिवस म्हातारी देवाकडे हात जोडून म्हणत असती, देवा घर असंच भरलेलं राहू दे, घर असंच भरलेलं राहू दे. पण घरातनं जेव्हा सगळी निघून जाते ती ना, ज्या वेळेस म्हातारी एकटी पडती तेव्हा तीच म्हातारी देवाला म्हणती, देवा बास झालं, आता घेऊन जा मला. ह्या म्हातारीसाठी तरी शामराव आपण आज एकत्र राहिलं पाहिजे. नाही नाही, रोहितजी तुमचं बरोबर आहे, चेतनाजी तुमचं पण बरोबर आहे. म्हणजे स्वातंत्र्य हवं असतं प्रत्येकाला, पण कधी कधी स्वातंत्र्य आहे ना एकटेपणा घेऊन येतं, आणि तो एकटेपणा भलता डेंजर असतो. म्हणजे कुटुंब एकत्र असो, स्वातंत्र्य असो, पण कुटुंब असलं पाहिजे, आणि कुटुंब टिकलं पाहिजे. आणि कुटुंब म्हणजे काय, रक्तातलेच लोक पाहिजे असं काही नाही ना. म्हणजे आजकाल ज्या काय सोसायट्या असतात त्याचं कुटुंब असतं, एकाच जागी लोकल ट्रेनने रोज ये जा करतात ते लोक, त्यांचं कुटुंब असतं. आपण 8 वर्ष एकत्र होतो, आपलं एक कुटुंब आहे. म्हणजे एक मेसेज आला तरी सगळेजण धावून येतात, हे महत्त्वाचं आहे. एकमेकांशी नातं निभावणं महत्त्वाचं आहे, एकमेकांना म्हणजे जपणं महत्त्वाचं आहे. मुळात काय, कुटुंब टिकवणं महत्त्वाचं आहे. जगात म्हणजे हजारो संस्कृती लोप पावल्या, पण भारतीय संस्कृती टिकू नये कारण इथली कुटुंब व्यवस्था टिकू नये. आता हम साथ साथ है वरून हम दो हमारे दो, हम दो हमारे एक म्हणता म्हणता हम आपके है कोण हे म्हणायची वेळ येऊ नये, याची काळजी मात्र आपण घेतली पाहिजे. आणि हाच आजच्या चर्चेचा निष्कर्ष आहे. तुम्ही इथं आले, चांगला दांगडो केला, कचे भांडले, त्यासाठी मी तुमचा गैर आभारी आहे. बा धन्यवाद धन्यवाद. वा 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 वा, जोरदार टाळ्या. व्हेरी इंटेलेक्च्युअल, इंटेलिजंट अँड व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स ॲट द सेम टाइम. वा वा, नेहमीप्रमाणे मस्त धांगडो घातला. बघू हसरसे काय म्हणतात प्रसाददा. सुंदर. या चर्चासत्रामधले नेहमीच जे विषय असतात ते फार इंटरेस्टिंग असतात, महत्त्वाचे असतात, आणि चालू वर्तमान काळातले असतात, जे आज घडत आहेत त्याच्यावर भाष्य करणारे विषय असतात. त्याला अनुसरून आजचाही विषय फार महत्त्वाचा होता, इंटरेस्टिंग होता, आणि तो दोन्ही बाजूनी फार भक्कमपणे मांडला गेला. श्याम्या, आज यू स्टोल द शो. बाकी चेतना पण मस्त, सावत्या तू पण मस्त, अत्यंत भक्कमपणे आपापली बाजू तुम्ही मांडलीत. इतक्या भक्कमपणे की आम्ही क्षणभर कन्फ्यूज झालो की कोणाचं करेक्ट आहे आणि कोणाचं चुकतं आहे. त्यामुळे तुमच्या तिघांचंही कौतुक, मजा आली. सई, या फास्ट लाईफच्या जगामध्ये जुळतं सगळं पटकन, पण टिकवणं खूप अवघड असतं, आणि ते कसं टिकवायचं याच्याबद्दल आज काही धडे मिळाले. त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. आणि तुम्ही तिघांनी जबरदस्त परफॉर्म केलं, मजा आली. मंडळी, आता इथे होणार आहे एका राजकीय नेत्याच्या प्रचार गीताचं रेकॉर्डिंग. चला बघूया त्याला हास्याचं बहुमत मिळतंय का ते. तेच पाहायला मंचावर बोलूया आपल्या जत्रेच्या अतरंगी कलाकारांना. अण्णा अण्णा अण्णा, गाणं एकदम कमाल झालेलं आहे. प्रचार गीत म्हणजे तुफान झालेलं आहे. काय विचारूच नका, एवढं भारी झालेलं आहे. तुफान तुफान. वा 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 वा. त्या मागच्या गाण्यावरती अण्णा 2 टर्म निवडून आले होते. आता मी तसाच दणका झाला पाहिजे. या गाण्यावर पुढचे 5 टर्म निवडून येणार. वा 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 वा. होऊन जाऊ दे की मग. ऐकवतो ऐकवा. वा वा वा, मस्त, छान छान, गाणं चांगलं झालं. नाही, आणि कसं आहे, अजून मी ह्यांचा कोरस आहे ना, आता या दोघी आता कोरस गाणार, तर कोरसनी पण अप होईल, आणि मग काय नाशिक डोल तर आहेच, अच्छा. अप करायला एकदम तुफान. हे आता हा मिक्स करणार अजून, हे अजून बेसिक लेवल. छान छान. काय बरोबर, कसं झालंय गाणं? काय मजा नाही अण्णा. नाहीच का, मजा कर.
अहो पक्षाचं चिन्हच नाही आलं गाण्यामध्ये काय चिन्ह आहे आपलं? चवळी. मग अण्णांची आपलं अण्णांची चवळी गाण्यात आली पाहिजे की नाही सांगा मला. आ? कळणार कसं लोकांनी बटन कुठलं दाबायचं? अण्णांची चवळी पाहिजे गाण्यात आम्हाला माहित नाही. काय त्याचं टेन्शन हा, ते तसं नाही चालणार. नाही त्याचं टेन्शन आहे अण्णा. गाण्याच्या एंडला मी व्हॉइस ओव्हर टाकणार आहे की अण्णांची निशाणी आहे चवळी. गावातल्या कर्तृत्ववान नेता अण्णा साहेब यांना भरघोस मतांनी विजयी करा, विसरू नका चवळीचं बटन दाबा. हा अख्खा व्हॉइस ओव्हर मी प्रसाद ओकांच्या आवाज रेकॉर्ड करणार आहे, त्यांच्या आवाजात. आणि पहिलं जे वाक्य आहे अण्णांची निशाणी आहे चवळी, हे सई तामणकरांच्या. रेडी आहेत दोघं रेडी आहेत, काही नाही. अहो पण ते प्रसाद ओक सई तामणकर लाख म्हणतील हो, पण अण्णांची चवळी कुठं आहे? मग ती गाण्यात पाहिजे की नाही? तर नाही बरोबर आहे हे ती गाण्यात चवळी पाहिजे. गाण्यात पाहिजे. आणि अण्णांनी गावात कामं किती केली गावातल्या बायकांना लय लळ आहे अण्णांचा. हो, बरं. नाही म्हणजे महिलांसाठी बचत गट सुरू केला नाही का अण्णांनी? इतकंच काय, गटारावर झाकणं लावली, गावात संडास काढले, हे सगळं टाका न तुम्ही गाणी. टाका गाणे टाका सगळं आलं पाहिजे. बांधले त्यांना 6 महिने. चला जाऊ तुम्हाला येतं का? नाही, अंदाज माहिती आहेत मला कसे असतात. काय त्याला दारं नाही लावलीत ना, पण संडास 1 नंबर. 1 नंबर बांधले. हे काय दारांचा काय विषय नाही. नाही. दारांचं काय नसते, गावाकडची माणसं आहे हो, त्यांना काय उघड्यावर जायचं होय. हे दरवाजाचं टेंडर आहे ना, ते भरलंय. तर टेंडर पास झालं की सगळं दरवाजा लावून घेणार का? काय टेंडर कधीच पास झालाय, दरवाजारी मिस्त्री सगळे आलेले. तुमचा नवीन बंगला आहे ना, तिकडे तुम्ही ना घेऊन गेलात पचकर ना. सांगायचं नाही कसं आहे अण्णा, हा. ते ना संडास वगैरे गाण्यात ते जरा घाण वाटतो. गटार आणि संडास गाण्यात कसे शब्द पाहिजेत, म्हणजे असं धडाडीचा किंवा गौरवशील, कर्तृत्ववान असे शब्द पाहिजेत. नाही हो, नाही ते धाडधूडदार नाही हो. धडाडीचा नाही तेच ते काय ते तेवढा जर आमच्या पब्लिकला काढला असता तर नेतृत्व बदलला नसता. कपाड फोडीन. ऐका ना अण्णा नको ना हे संडास बिंडास गटारा बिटारा नको ना, खरं सांगतो. टाका ना तुम्ही. अहो नाही चांगलं वाटणार ते दादा ताई, नाही चांगलं वाटणार, नको. ऐका पेटीवाला तसं नाही, म्हणजे मजा नाही त्याच्याशिवाय. ऐका, आता मी इथे बसून संडास आणि गटारावर मी यमक शोधत बसू का, मला सांगा. यमकं वगैरे तुम्हाला पाहिजे? यमकं पाहिजे ते मी तुम्हाला सगळं जुळवून देतो ना. म्हणजे बघा गाणं आपल्याला असं काहीतरी करता येईल. बांधले अण्णांनी संडास, त्याच्यामुळे पळून गेली डास, म्हणून लावले गटाराला झाकणं, मग लावली मोठमोठी लाईटी, अंधाराची झाली टायटी. एक नंबर ही घेऊन टाका. घ्या. तुला का घोषणा त्याला पुढे पाहिजे. नंतर पलटायचा नाही मग. नाही घेतला तुला ही बेस्ट आहे. ही घ्या संडास झाकणं बिकणं आणि लाईटी. ऐका ना अण्णा, मी ना ग्रामपंचायतीची कामं करत नाही. काय पक्षाच्या मोठ्या साहेबांनी मला फोन केला म्हणून मी इथे आलोय, नाही तर लोकसभा आणि विधानसभा एवढंच करतो मी. मला तुम्ही खरंच टायटी लाईटी मी आता इथे होईल होते, करून घे सगळं काय ते बघू आपण. हा? करा ना. मी काय बोलतो, अबा गाणं बिणं ना कोण ऐकत नाही. फक्त आमची पोरं आहेत ना, बीट 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 फक्त वाजली की डायरेक्ट चालू डुप्पाक्क 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 रंबांगम पक्करम रंबांगम पक्करम रंबांगम. थांबा ना, अहो थांबा ना जरा. त्यांना थांबवा ना. थांबू. करतो चेतना. हो सर, येस सर. ते जे आता सांगीन ते लिहून घे. नवीन रचणार आहे आता, काय बघू. चाल सेम राहील, शब्द इकडचे तिकडे होतील. जर मीटर मध्ये नसेल तर काहीतरी आपण करू. मी लिहून तुला घेते. गायचंय हे लक्षात ठेव जरा. हो सर. एक काय बोलत काय ते गायचं आहे काय म्हणतात ते? ना, आता ते नवीन लिहिणार तर कोणाला तरी गावं लागेल ना, तर ह्या गातील. हा, चांगल्या गायिका आहेत, खूपच चांगली गायिका आहे. अजय अतुलच्या कॉन्सर्ट्स मध्ये गातात त्या. ती कोरस गाते त्यांच्या कॉन्सर्ट मध्ये. मग त्यात काय, आमची आरोही पण गाते कोरस मध्ये. पण ही गाते, ती पण गाते. ही खरंच गाते. ती पण खरंच गाते. काय म्हणणं आहे तुझं? आमची आरोही गाते ना, ते लक्षात राहतं. पेरात साखर भरला. इकडे बसून ती तुझी साखर भर ना बाबा. अण्णा प्लीज मला आता विचार करू द्या, 5 मिनिटं द्या, आपण करूया. हा, गायचं लक्षात ठेव हो, आणि सर. तसं लिहून घे. मी पण लिहिते ते सर. काय ते गाणार काय म्हणाल ते? अहो आता नवीन गाणं करणार अण्णा, ते गावं लागणार की नाही, तर कोण ही गाईल ते गाणं, आपण ते रेकॉर्ड करू का? काळजी करू नका, सुचू द्या आधी. नाही आम्ही आमची गायिका आणले का नाही? तुम्ही तुमची गायिका हो, आहे हो. कोण? ठीक आहे, नम्रता. ह्या कोण आहेत? मिवणी आहे अण्णांची. अण्णांची कोण आहे? मिवणी या गातात? या गात्यात.
गात्यात म्हणजे काय गात्यात वया याड लागते फक्त कसं आहे जरा परिचय नाही ते ना कोणाच्या. एक मला जरा झलक द्या ना प्लीज. सॉरी. ला 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 ला. बस 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 बस. एक नंबर. जबरट. अण्णा अण्णा. नाही चांगले आहे. अहो चांगलंच आहे ना. चांगले बरं आहे. चांगलं, ठीक आहे. आपण कोरस मध्ये वापरूया का त्यांना फक्त? नाही नाही कोरसमध्ये नाही गाणार तीच. बरं ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे. आधी सुचू द्या. आधी सुचू द्या. काय काय? अरे बापरे बापरे. लक्षात ठेव. लिहितो पटपट लिहून मी टाक. लिहिते, हा, सर. चल. ती सगळं टाका ती संडास डास बीस सगळं. थांबा ना थांबा ना थांबा ना. हा हा चवळी हा. हा चवळी. हा ग्राम समृद्धीसाठी बांधले संडास. ग्राम समृद्धीसाठी बांधले संडास. गटारावर झाकण पळून गेले डास. अण्णांनी लावले लाईट अंधाराची झाली टाईट. आता फक्त अण्णांची चवळी घाला. निशाणी आहे ना ती आपली ती. अण्णांनी लावले लाईट काय अंधाराची झाली टाईट. झाली टाईट. विरोधकांची झाली पिवळी. विरोधकांची झाली पिवळी. अण्णांची निशाणी आहे चवळी. आणि ऐका ना थांबा ना. वारी वारी. थांबा थांबा थांबा. अण्णांची निशाणी आहे चवळी. वा. दाबा बटन चवळीचे. 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 बस ओके आहे. हा कोरस असतो. हा कोरस असणार आहे. वारी वारी. ओके आहे. एक नंबर आहे. नाही. विशेष नाही आता. आता निवडून येणार अण्णा. एकदा आपण रिहर्सल करूया. नाही नाही त्या रिहर्सल नाही करीत. डायरेक्ट टेक. मला माहिती ना ती डायरेक्ट टेक देते. ओके आपण टेक करूया. हाय 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 हाय. अगं बाई अगं बाई अगं बाई. हा मी एक बीट्स देतो तुम्हाला बेसिक. त्या बीटवर तुम्ही गा. चालेल का? ठीक आहे चल. 1 2 3 म्युझिक. कट 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 कट. ऐकलत ना तुम्ही? हो ऐकलं की. कळलं तुम्हाला? हा म्हणजे काय. अण्णा हा. अण्णा ती गाम तंबुद्दी असं म्हणाली आता. हसताय. ज्यासाठी आपण गाणं बदललं की तुमचं कार्य कळायला पाहिजे. बरं. तर गाम तंबुद्दी मध्ये ते काहीच कार्य कळणार नाही अण्णा. नाही कळणार ना त्याच्यात काय आहे. अहो, कसं कळणार अण्णा? अण्णा ऐका त्यांचं बरोबर बोलते ती. काय होतंय गाणं जरा चिंबाटल्यागतच वाटतंय म्हणजे. हा. थोडस हीच होतंय जरा. नाही नाही अण्णा प्लीज ना. अण्णा प्लीज ना. ती मेमरीच गायली माझी. आपण मेमरी. मी दाऊ ता
काय दाऊता ती दाऊ म्हणतेय बरोबर बोलते ती. ऐता ना ऐता म्हणतेय ती. दादी कोण दादी? दादी दाजी म्हणायचंय त्यासनी. त्यांची लई इच्छा आहे म्हणजे आतनं त्यांना वाटतंय फक्त जीभ साथ दिना झाली जरा. दादी थांबलं होतंय ना मस्त होत आहे. मी दाते हा ऐता मुदिक दे ना मुदिक. देतो 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 मॅडम थांबा. 1 म्युझिक. ग्लाम थांबले तिथं ती बांधले थंडात गटलाला धाकणं पळून दिले दात गटलाला धाकणं पळून दिले दात अण्णांनी लावले लाईत अंदाला ती धाली ताईत अंदाला ती धाली ताईत विलोद का थल 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 एक कोण मी का? एक मिनिट कोण थल कोण? दार आहे थल मला एक दादा थुतली कोण थुतली? दादा थुतली दादा अरे हलकत एक्सक्यूज मी. हलकत हरकत हा. जागा सुचली. हा. हा काय मी ऐतऊ ऐतवा आता हा. काय ऐतवा? तलू ना हा. म्युझिक. हा, हा, विनोद कांती विनोद कांती धाई पिवळी विनोद कांती धाई पिवळी अनंती नितानी ताय तवळी अनंती नितानी आहे तवळी दाबा बटन तवळी ते दाबा बटन तवळी ते दाबा बटन तवळी ते दाबा बटन तवळी दोघी बाहेर या. चेतना आणि मृणाल बाहेर या. काय काय झालं सर काय झालं? काय मूर्ख आहे मी? मूर्ख आहे. काय? रायटर लिरिसिस्ट कंपोजर काय लिहिला इथे? तुम्ही काय गाताय? त्यांनी गायलं तेच गायलं सर अरे पण तुमच्या आहेत ना जिभा का डोळे लावले जीभ म्हणून? तुम्ही का तववी तववी म्हणताय? बोला ना चवळी चवळी. पोरं सेम पाहिजे म्हणून मला नाही काय सांगे सेम पाहिजे मला नको सांगू. तू गातो आणि तुला काय गाता येत नाही तर ऍक्टिंग तरी कर ना गायची. गात होती चल तिकडे पोस्टा मारायला पाहिजेत फक्त स्टुडिओ मध्ये आल्यावर. तुला लिहात कला नाही दमत थोडं तर एनदी येऊ दे एनदी मॅडम तुम्ही प्लीज थोड्या वेळ शांत बसा प्लीज. नको ना अण्णा नको ना नको ना प्लीज ना. ती ना तववी तववी म्हणते चवळीला. तववी अशी कुठली निशाणीच नाहीये. ती कोणाला मत देणार लोक मला सांगा ना. नको ना. मेवणीच गाणार माझी बस ठरलेलं आहे. अण्णा हा. मी काय म्हणतोय त्यांची जीभ 2 दिवस तुम्ही भिजत का नाही ठेवली? गरम तेलात भिजत ठेवायला पाहिजे होती. अण्णा जराच शब्द बाहेर पडला असता. मेवणीच गाणार बोललो ना मेवणी गाणार. ऐका ना नको ना अण्णा, अरे अण्णा सांगा ना. बोललो ना मेवणी गाणार अहो, माझी. ह्यांच्या प्रोफेशनल गायिका आहेत ना त्यांनी गाऊ द्या ना अण्णा. हो मी बोललो ना तुम्ही मेवणी गाणार. अरे काय मेवणी मिवणी मेवणी मिवणी मिवणी लागलोय तुम्ही यार. नका ना मिवणी मिवणी करू तुम्ही. अरे काय सांगू मी माझं दुःख तुम्हाला. सांगा सांगा म्हणजे तुमची काय क्लिप आहे का त्यांच्याकडे? मेवणीच गाईल बोललो ना. हा तुम्ही हे करून घे. थल थल काय बाई काय दाऊ दाऊ दा बाई काय ते दायते ते दा बाई. हलकत कधी वाटली म्युझिक. ग्लाम थांबली तर ती बांधले तंदात गटलाला धाकणं पळून दिले दात गटलाला धाकणं पळून दिले दात अण्णांनी लावले लाईत अण्णांनी लावले लाईत अंदाला ती धाली ताईत अंदाला ती धाली ताईत विनोद कांती विनोद कांती धाई पिवळी अण्णांती नितानी हाय तवळी अण्णांती नितानी हाय तवळी दाबा बटन तवळी ते दाबा बटन तवळी ते दाबा बटन चवळीचे दाबा बटन चवळीचे अरे दाबा बटन तवळी ते दाबा बटन तवळी ते दाबा बटन चवळीचे दाबा बटन चवळीचे कट कट. वा वा छान वा.
तसं वाटलं दादी मस्त उत्तम छान होतं ना? छानच अगदी कोण आला दादी हॅलो छान मस्त. हा बोला की हा रोहित माने बोलतोय हा नाही तर की हा काय 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 कोणाचा फोन हे आहे कलेक्टर ऑफिस मध्ये फोन आलाय जरा कलेक्टिव्ह हा, काय म्हणताय कलेक्टिव्ह ऑफिस का बरं काय झालं अहो असं कस पण अरे बघा ना लगा काहीतरी करा ना तुम्ही अहो झालं इथं आमचं सगळं तर गाणं झालंय तयार असं होय अवघड आहे का मग बरं बरं सांगतो अन्नासनी होय होय काय झालं साहेब काय झालं ती आपली निशाणी आहे का चवळी हं, ती अजून दोघांनी घेतली होती हं. तर चवळी उष्टी आणलाय आता यांनी ते तर ती म्हणली ती तुम्हाला दुसरं चिन्ह दिलंय आता कुठलं चिन्ह आवा काढू काय आवाकाडो गाणं बदलायला लागेल जरा आता आवा काढू करायला लागेल गाणं. चवळीच्या ठिकाणी आवाकाडो टाका म्हणजे ते होऊन जाईल निशाणी आवाकाडो विरोधकांची झाली पिवळी अण्णांची निशाणी आहे आवाकाडो असं गायचं आता? आवाकाडो अरे नाही जमणार आहे असं कसं जमेल हे नाही, 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 होईल होईल ते तुम्ही ते मालवणीमध्ये करा ना ते अपोजिशनच्या चड्डीचं सुटले नाडो लक्षात ठेवा आनंदचा आवा काढो रेकॉर्डिंग करा मोदींदा, मोदींदा, मी जाते. Opposition त्या तिथं धुतलाय नादो, अण्णांती नितानी आवाकादो. Opposition त्या तिथं धुतलाय नादो, अण्णांती नितानी आवाकादो. बाबाबत नावा कादो ते, बाबाबत नावा कादो ते. माड मॅडनेसचा कहर होता हा परफॉर्मन्स. फारच मजा आली. बघूया प्रसाद दादांचं यावर काय म्हणणं आहे. सुपर कॉन्सेप्ट होती आणि उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता. आणि नमा भंगार भंगार बेरिंग होतं म्हणजे उभं राहण्यापासून तुझे तोंड करत होतीस ते म्हणजे कहर आहेस तू नमा कहर. मजा आली खूप मजा आली वंडरफुल. सई क्रेझी परफॉर्मन्स होता. नमा नंतर नंतर तुझं हे आवडायला लागलं होतं. एवढं छान केलंस. छोटासाच पार्ट होता पण त्याच्यात तू फारच जीव ओतलास. अण्णा जबरदस्त होते. अण्णांची टीम पण जबरदस्त होती. खूप एन्जॉय केला आम्ही. रसिका मस्त. राऊत तुझा पण सहभाग खूप उत्तम होता. पशाजी म्हणाले तसं खूप छान टीमवर्क आणि आम्हाला आवडेल परत अण्णा आणि त्यांची टीम बघायला. एकदम कडक परफॉर्मन्स. थँक्यू.